बुलढाणा ब्रेकिंग न्यूज. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष बातमी. बुलढाणा हनुमान नगरातील रस्त्यावर बनले पाण्याचे तळे. शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय. पाहूयात सविस्तर बातमी. बुलढाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील हनुमान नगरातून एक धक्कादायक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बातमी समोर येत आहे. अरिहंत किराणा दुकानासमोरील रस्ता ते गणेश सावळे यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनधारकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हनुमान नगरात पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना याच मार्गाने ये-जा करावी लागत आहे. तसेच योग व प्राणायामासाठी असलेल्या मैदानासमोरही पाणी साचल्याने परिसरात अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येबाबत ग्रामसेवक, सरपंच आणि आमदार संजय गायकवाड यांच्याकडे निवेदन देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र अद्याप रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हनुमान नगरातील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी उमेश मेढे. ही होती बुलढाण्यातील महत्त्वाची बातमी. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा बहुजन इंडिया न्यूज टुडे. जाण्याला इतका त्रास होतो की लहान लहान मुलाचे शाळेचे ड्रेस भरून जातात. बरेच जण या खड्ड्यामुळे पडलेले आहेत. बऱ्याच जणांचे पाठीचे मणके मोडून त्यांना दवाखान्यात भरती केलेलं आहे. आम्ही जवळपास या ग्रामपंचायतला 5 वेळेस निवेदन दिलेत. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलेलो आहे, पण त्यांनी आजपर्यंत या रोडने बुरमाची एक ट्रालीसुद्धा टाकली नाही की रोडसुद्धा केला नाही. या संदर्भात रोडच्या संदर्भामध्ये आम्ही आपल्या विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनासुद्धा निवेदन दिलं होतं आणि त्यांनी त्या निवेदनावर 15 लाख रुपये या रोडसाठी मंजूर केले होते. परंतु 2 वर्षापूर्वी हे मंजूर झालेले 15 लाख अजूनही या रोडवर आलेले नाही. या रोडकडे अजून कोणत्याच प्रशासनाचं लक्ष नाही. आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच यांनासुद्धा आम्ही सर्व नागरिक जाऊन 3-4 वेळेस निवेदनं दिले. त्यांना वेळोवेळी आठवण करून दिली, परंतु ते करतो म्हणतात आणि आजपर्यंत त्यांनी या रस्त्याकडे, रोडकडे कोणत्याच लक्ष दिलेलं नाही आणि दुर्लक्ष. या तुमच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन आणि संजूभाऊ गायकवाड यांना नम्र निवेदन आहे, त्यांनी आमचा हा रस्ता त्वरित करून द्यावा, जेणेकरून आम्हाला सर्वांना, सर्व नागरिकांना जाण्या येण्याचा त्रास होणार नाही. गेल्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही या हनुमाननगरचे रहिवासी आहोत. आजपर्यंत या हनुमाननगरच्या रोडवर तर काम झालंच नाही, परंतु नाल्यासुद्धा या ठिकाणी झालेल्या नाहीत. आम्ही स्वखर्चाने नाल्या केल्या होत्या, समोर काढलं होतं, परंतु ग्रामपंचायतीची नळ योजना आली आणि आमचे जे पाईप वगैरे होते स्वखर्चाने केलेले ते सुद्धा फुटफाट होऊन ते पाणी बंद झालं आणि आता ते पाणी रोडवर येत आहे. त्याच्यामुळं दुर्गंधीसुद्धा या ठिकाणी पसरलेली आहे आणि त्या सर्व दुर्गंधीचा त्रास आम्हा ग्रामवासियांना या ठिकाणी होत आहे. माझी अशी विनंती आहे आम्हा सर्वांची की कृपया नाल्या आणि रस्त्याचं काम कृपया प्राधान्याने या ठिकाणी केलं पाहिजे, असं मला विनंती करायची. हां चल बोल. आम्हाला जाण्याचा खूप त्रास होतो आणि आम्ही इथे सायकलने घरी जात होतो. इथे गड्डे नाले गेले असतात, त्यात खूप पडलो आणि आमचे ॲटोसुद्धा इथे येत नसतात.